मॅच मध्ये. चला अक्षय जी दरेकर आपण मंचावरती या. आमच्यावरती ज्यांचं अतोनात प्रेम आहे, खरं म्हणायला गेलं तर आमच्यावरती कटाक्ष त्यांचा जरूर आहे. यस थँक्यू संदीप सर. प्लेअर ऑफ द मॅच 14 धाब्यांचा बचाव करत असताना पहिल्याच षटकामध्ये ज्यानं विश्वास मिळवून दिला या मॅच मध्ये तो कैलास ठरलाय या मॅचचा तारणहार. कैलास प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. मी विनंती करतोय या स्पर्धेचे मुख्य प्रणिते कृष्णाजी भवरे यांना की आपल्या शुभासे आपण प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्डनं सन्मानित करायचं. कैलासला 14 धावा होत्या फक्त आणि त्यानंतर कैलासनं 3च धावा दिल्या आणि विश्वास मिळवून दिला पुण्यनगरी पलसाई पलसदरी संघाला. कॉंग्रॅच्युलेशन टीम पलसदर. आणि त्यानंतर नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये सेमीफायनल नंबर 2 जय हनुमान सावणे आणि त्यांच्या विरोधात क्रिस्टी कृत्या 11 करसुंडी. आणि जशी मॅच लावते सुरुवात या ऐकूयात आमचे गुरुवर्य समालोचक संदीपजी बोराडे सर यांचा आवाज. सर्व टीमला पुन्हा एकदा विनंती आहे, विजय की पराजय याच्यानंतर मैदानात तुम्ही एंट्री करू नका. चला जास्तच थंडी वाजायला लागली आता. चला जाऊयात मॅचकडे. अर्थातच एक बिग फाईट आपल्या भेटीला आली आहे. जय हनुमान सावणे आणि त्याच्या विरोधात क्रिस्टी कृत्या 11 करसुंडी टीम. जबरदस्त एक मेगा मुकाबला आपल्याला अगोदर पाहायला मिळेल. सेमीफायनल क्रमांक 2. चला जाऊया आता मॅचकडे. टॉस जिंकलाय तो मात्र या ठिकाणी जय हनुमान सावनेने स्वीकारले पहिल्यांदा या ठिकाणी बॅटिंग. सलामी जी जोडी मैदानात संदेश आणि प्रणीत ही जोडी आपल्याला पाहायला मिळतीये. प्रवीण पहिलाच बॉल गोलंदाज. यामुळे आपण पाहतोय आयुष अजिंक्य बोवाड यांच्याकडून दोन्ही टीमला शुभेच्छा आल्यात. समालोचकाचं कामच आहे प्रत्येक खेळाडूची वाहवा करणं. दोन्ही टीम असतील त्या आपल्याच असतात. समीकरण आहे दादा होते, नाही तर मग समालोचकाचा बिझनेस नाही वाढणार. इथे परतावा लागेल. वेल कॅच. पहिला बॉल डॉट आला. तदनंतर आपण पाहतोय चांगली झील टिपली आहे या फिल्डरने. जरा स्पीडअप करा प्लीज. तुमच्यासाठी नियम जरी शिथिल करण्यात आले असले तरी स्पीडअप करा. आपण नैतिकने झेल टिपला यावेळी. पहिल्याच बॉलवरती डॉटची संगता केली गोलंदाज आयुषने. तदनंतर आपण पाहतोय जेलबादच्या स्वरूपात परतला तो संदेश आणि आता त्याची जागा घेण्यासाठी वनडाऊनच्या विकेटवरती निखिल सावंत आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे पाहायला गेलं तर अगदी अव्वल दर्जाचं स्थान या ठिकाणी टिकवलं गेलं ते क्रिस्टी कृत्या 11 करसुंडी टीमच्या माध्यमातून. चांगला फटका. यावेळी मात्र डिपमिड विकेटकडे बॉलला ट्रॅव्हल केलाय. फिल्डर येणार. पंबल थोडं पाहायला मिळतंय. पुन्हा उचललाय बॉल आणि इथे काय घडलंय. अगदी मला वाटतंय बॉल सरळरित्या फेकला होता. चांगली फिल्डिंग म्हणावे लागेल क्रिस्टी कृत्या 11 करसुंडी टीमची. अफलातून सिंगल जरूर आली आहे. प्रभाकरजी चालके आणि दिगंबरजी भिल्लारे यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत करसुंडी टीमसाठी. शुभेच्छांचा स्वीकार.
सिंगल आली आहे यावेळी. इथे सुद्धा आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावतीये, जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 3 आकड्यावरती. कुमार गायकवाड यांनी पुरस्कृत केलेला आजचा संघ. सिंगल आली, डबलला कन्वर्ट केला जात आहे. अजिंक्य बोवाड यांच्यासाठी कुमारजी गायकवाड यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे. त्यांचे आभार व्यक्त करावे लागतील. दर्दी आहेत खरं म्हणायला गेलं तर. पाच धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. पहिला षटक आपण पाहतोय प्रगती व प्रतावरती आहे. चांगला फटका यावेळी, चांगली बॅट, परंतु इथे मात्र परतावं लागेल याही विकेटला. 1 मोर विकेट डाऊन. विकेट नंबर 2 बॅक टू डगआउट. दुसरा हादरा लागलाय तो मात्र टीम जय हनुमान चावणे टीमला. वरती आहे मागच्या सामन्याचा हिरो. मयुरेश बुवाड आपण पाहतोय सध्या गोलंदाजी करतायत. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. सटीक लेंथ लाईनची गोलंदाजी, डॉट बॉलची सांगता. धावसंख्येचा विचार करायला गेला तर अवघ्या 5 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिला बॉल डॉट आलाय. त्रिपलाची दांडी गुल फलीची कडा जरूर घेतली, परंतु इथे फर्निचर डिस्ट्रॉय होते. परतावं लागेल याही बॅटरला. आणखी एक विकेट जातीये जय हनुमान चावणे टीमची. कमांड इज हा नक्कीच. या ठिकाणी आपण पाहतोय ऋषिकेश मोरे, तदनंतर आदित्य मोरे या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांच्या समवेत संदेश जे विचारे असतील सर्व मान्यवरांचं आपण करूया मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. मयुरेश आपण पाहतोय चांगली दर्जेदार गोलंदाजी करतोय. सेम पद्धतीत आयुषने जशी गोलंदाजी केली आहे, पहिले दोनही बॉल सेम पद्धतीत पाहायला मिळाले. पहिला डॉट, त्यानंतर विकेट, अशी पद्धत सध्या आपण पाहतोय आयुषच्या माध्यमातून सुद्धा. परंतु मयुरेश तीच रणनीती आखतोय. येथे सुद्धा आलाय डॉट बॉल. समीकरण बिघडताय थोडं जय हनुमान चावणे टीमचं, ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेमधली तिसरी रजनी गाजवली आहे. परंतु आज मैदानात तितकीच तुल्यबलता, भेदकता, काटकता
बॅटिंगमध्ये येत नाहीये आणि त्याचा परिणाम टॉस जिंकून सुद्धा सर्वप्रथम स्वीकारले बॅटिंग. इन्व्हाइट केला फिल्डिंगसाठी क्रिस टिकरीत त्या 11 करसोंडे टीमला. चांगला फटका यावेळी हवाई सफर फ्लाय केलाय बॉलवरती, परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात होईपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न आणि या क्षणी जर पाहायला गेलं तर इथे पाहतोय आपण दुसरी धाव सुद्धा कंप्लीट, परंतु तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न अगदी असफल ठरलेत. परतावं लागेल या बॅटरला. आणखी एक विकेट जाते. 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकली. जिला ब्रेक लागला होता धावा जाऊन पोचल्या त्या अद्यापपर्यंत 7 या आकड्यावरती. 7 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. सात धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अर्थातच कृष्णा बवरे यांचं मात्र कौतुक करेल, या दोनही बंधूंचं कौतुक करेल की ज्यांच्या विद्यमानाने ही स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळाली. भीमतीच क्रिकेट संघ वडवीर आयोजित शिवसेना चषक 2025. बऱ्याच जणांना वाटलं असतं की ही स्पर्धा अगदी सकाळचे 7 वाजवेल की 8 वाजवेल फायनलला, परंतु अगदी प्रॉपर टायमिंगमध्ये ही फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. रजनी स्पर्धा आहे तर तिची फायनलसुद्धा रजनीमध्ये झाली पाहिजे आणि तसाच प्रकार सध्या दाद द्यावी लागेल आयोजनाची. भीमतेज क्रिकेट संघ वडवीर आयोजित शिवसेना चषक 2025. इथे सुद्धा फलीची कडा, परंतु सिंगल कंप्लीट जरूर होईल आणि सिंगलच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकली आहे 8 या आकड्यावरती. षटकाचा विचार करायला गेलं तर इथे मात्र इनिंग ब्रेक पाहायला मिळतोय आणि येणारे 12 बॉल आणि गरज असेल ती आता 9 धावसंख्येची. चला स्पीडअप करा, आता विलंब नकोय. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय प्रशांत चव्हाण देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. अनिकेत भाऊड आमचे भाऊ या देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात, त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा आपण जाऊया संदीपजी बोराडे सर यांच्याकडे. खरं आहे कृष्णा बवरे, अनेक स्पर्धा आम्ही पाहिल्यात गेल्या 10 वर्षांमध्ये. अगदी 56 टीम घेऊन वैशिष्ट्य आम्ही 32, 48, 40 टीमचा आम्ही प्रवास पाहिलाय, परंतु या सगळ्या कव्हर करत असताना 5 रजनीमध्ये 56 टीमला घेऊन शेवटची रजनी अगदी 4च्या आतमध्ये फायनल. क्या बात आहे, जबरदस्त, तुमचं कौतुक करेल. गेल्या अनेक वर्षांपासून अशी स्पर्धा रजनीमध्ये झालेली नव्हती, 10 वर्ष तरी पकडाच, परंतु तुमच्या दिलेरीची, मैत्रीची, आयोजनाची दाद देईल, वडवियर संघाची दाद देईल, खास करून वावर्लेकरांची दाद देईल ही ज्यांच्या विद्यमानाने हे मैदान उपलब्ध झालंय. चला जरा स्पीडअप करा प्लीज. खरंय, भीमतेज क्रिकेट संघ वडवीर आयोजित शिवसेना चषक 2025 सफल होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे वावर्लेकरांचा असलेला कृष्णा बवरे आणि भीमतेज क्रिकेट संघ वडवीरला असलेला तो सपोर्ट, आणि अगदी महत्त्वाचा दुवा ठरलाय तो वावर्लेकर. अप्रतिम. हे पण खरं आहे. अक्षयजी दरेकर बरंच काही बोलून गेलाय, आता ते लाईव्ह. त्यापेक्षाही मी तर म्हणेन की वावर्लेकरांचं हे मैदान स्वर्गीय पांडुरंग अण्णा जनार्दन मोरे यांचं हे
ऐतिहासिक मैदान आणि या मैदानावरती आपण पाहतोय खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी गाजतीये. शिवसेना चषक 2025चं हे दिमागदार देखणं आयोजन आणि खूप चांगलं नियोजन भीमतेज क्रिकेट संघ वडवीर आयोजित ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय ना. या स्पर्धेचं सर्व श्रेय जाईल कारण त्यांनी कृष्णा भोरे आणि संतोष भोरे यांना त्यांनी प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी घेतली. 56 टीम खेळत असताना आपण या स्पर्धेमध्ये पाहिल्यात, परंतु ही केवळ 10 वर्षानंतर अगदी नाईटच्या स्पर्धेमध्ये ही नाईटची स्पर्धा संपन्न होत असताना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे सगळं श्रेय आम्ही कृष्णा भोरे आणि संतोष भोरे यांना देऊ. आमचे साडू या ठिकाणी प्रवीणजी उतेकर या स्पर्धेला एन्जॉय करतात, त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊयात मॅचकडे. अर्थातच एक दिव्य पार करावा लागलाय प्रत्येक संघाला या ठिकाणी, परंतु या दिव्यातून आता नक्की सामन्यात कोण आपण- दखल देईल. संदीपजी बोर्डे सर, तुम्हाला आम्ही या ठिकाणी थांबवतोय कारण की कृष्णा भोरे सर यांनी सुरुवातीला आम्हाला समालोचन शिकवलं होतं. ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा माईक हातात धरलं ना त्यावेळी कृष्णा भोरे सर यांनी खूप चांगलं सपोर्टिव्ह कामगार त्यांच्या माध्यमातून झालं होतं, गायडन त्यांच्या माध्यमातून केलं होतं. परंतु या मॅचमध्ये पहिलाच बॉल हॅप ट्रॅकर त्याला पुल करायचं होतं, ऑन स्ट्राईकवरती होता मनीष, परंतु पहिलाच बॉल येतोय या ठिकाणी डॉट बॉल. पहिलाच बॉल डॉट आला या ठिकाणी. जर पाहायला गेलं तर अगदी टार्गेट सेट केलं गेलं या ठिकाणी. 9 धावा संख्येचं 12 बॉल 9ची गरज असताना पहिला बॉल आलाय डॉट. चांगला बॉल. यावेळी वातावरण तप्त झालंय मित्रांनो. पहा जसे सुपर 7चे सामने सुरू झाले डीजे मास्टर तर जाम जोमात आहेत असो, परंतु चालतंय. सुपर 7चे सामने जसे सुरू झाले तसे मात्र वातावरणातला बदल मैदानावरती आला. चांगला फटका यावेळी मनीषच्या बॅट मधून येतोय. 1 बाउंस चौकार लॉंग ऑन रिझनचा फटका. कम ऑन डीजे.